यामध्ये कोल्हापूरसाठी जवळजवळ 350 कोटीची 13 गावची प्राधिकरणाच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून जी पाणीपुरवठ्याची स्कीमचं काम जे चालू आहे त्याचा आढावा घेण्यासंदर्भामध्ये आज ही बैठक घेतली आहे. गेल्या 6-8 महिन्यामध्ये माझी आज तिसरी बैठक आहे की याच्यामध्ये असणारे सर्व प्राधिकरणातले जे विषय असतात पण ते काम करत असताना कॉन्ट्रॅक्टरला येणारी अडचण, त्याचबरोबर ग्रामपंचायतमध्ये असलेल्या जनतेला येणाऱ्या अडचणी आणि अधिकारी म्हणून त्यांना येणाऱ्या अडचणी यांचा समन्वय साधण्यासंदर्भात आजची बैठक आहे. आणि हा प्रोजेक्ट लवकरात लवकर पूर्ण व्हावा या भावनेतून आजच्या बैठकी आहेत. त्याच्यामध्ये जॅकवेलचा विषय असेल, मुबलक आणि व्यवस्थित पाणी मिळण्याच्या दृष्टिकोनातून आजची बैठक. काही गावांमध्ये प्रलंबित आहेत कामं, अर्धवट आहे, म्हणजे काय कारण आहे त्याच्यामध्ये आजच मी आत्ताच आपण ऐकलं असेल या बैठकीमध्ये मी अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करत असताना इथले इन्चार्ज जे आहेत ते आपल्याला पूर्णपणे माहिती देत आहेत, पण ह्याच्यावरती सुद्धा जे आहेत वरिष्ठ त्यांना बोलवून घ्या म्हटलं आहे. कारण अधिकारी प्रमुख आणि हे एवढी मोठी स्कीम जवळजवळ 300-350 कोटी रुपये या भागासाठी येते आणि त्याचं काम अत्यंत संत गतीने चालू आहे. या संदर्भातच ह्या बैठक आहे आणि याच्यामध्ये त्याला गती कशी मिळावी आणि लवकर कसं काम पूर्ण व्हावं याच्यासाठी आजची बैठक आपण त्यामध्ये घेतलेली आहे. स्थानिक अधिकारी कुठं दुर्लक्ष करतात असं वाटतं? नाही, असं नाही आहे ह्याच्यामध्ये, कारण अधिकारी सातत्याने त्यांना फोर्सफुली काम करण्यासंदर्भात सूचना देत आहेत, पण अधिकारी आणि यांचा समन्वय प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये आम्ही या बैठकी घेऊन याचं काम प्रगतीपथावर आणण्याचा दृष्टिकोन आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आजची बैठक घेतली. नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेल फॉलो करा.